केंद्रीय सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे सुरू आहे आणि आता आपण बघू शकतो हे सभास्थळ आहे। सभास्थळाच्या उभारणीसाठी आता जी काम आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि अमित शहा याच ठिकाणी शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत। अमित शहा आज रात्री 10 वाजता शिर्डी विमानतळावर पोहोचणार आहेत। त्यानंतर हॉटेल सन अँड सँड येथे त्यांचा मुक्काम असणार आहे। अनेक मंत्रीगण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील दाखल होणार आहेत। त्यानंतर सर्वात प्रथम ते साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। 11 वाजेच्या दरम्यान ते दर्शनाला साई मंदिरात पोहोचतील आणि त्यानंतर प्रवरानगर येथील जी फॅक्टरी आहे शुगर फॅक्टरी त्या ठिकाणी तिचं नूतनीकरण आहे, त्याचं लोकार्पण सोहळा पार पडेल। त्यानंतर लोणी येथील मुख्य चौकामध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आणि त्यानंतर याच ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी संकटात आहे, त्यामुळे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पण एकंदरीत जर बघितलं तर अमित शहांच्या या दौऱ्यामुळे एकीकडे विखे पाटलांची ताकद वाढताना दिसते, तर दुसरीकडे जो कोल्हे परिवार आहे त्यांची देखील ताकद वाढताना दिसते। कोपरगाव येथे देखील एका CNG प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे ते अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। एकंदरीत पूर्ण शिर्डी असेल, लोणी असेल, प्रवरनगर असेल, कोपरगाव असेल असा सर्व परिसर जो आहे आता भगवामय झालेलं चित्र पाहायला मिळतंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, लोणी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।